बदलापूरचे युवा उत्तेजक श्री निमेश जनवाद आयोजित ऋतू वर्ल्ड प्रीमियर लीग 2026 या क्रिकेटच्या सामन्यांसाठी उपस्थित आमच्या या प्रभागाच्या नगरसेविका प्रणिताताई कुलकर्णी, आमच्या भारतीय जनता पार्टी बदलापूर पश्चिमच्या शहर अध्यक्षा दमयंती पवार आणि निमेश जनवाद यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या बरोबरीने त्यांना साथ देणारे गौरी जनवाद, काळे दादा, आमच्या भावनानी मॅडम आणि इथे जमलेल्या व्यासपीठावर बसलेल्या आमच्या अण्णा कुलकर्णी, पंढरी दादा आणि इतर सन्माननीय, आज खूप आनंद होतोय की आपल्या प्रभागातील मुलांचे असो, महिलांचे असो, लहान मुलांचे असो किंवा ज्येष्ठांची असो, प्रत्येकाच्या अंगात असलेली खेळाडू वृत्ती ही लोकांसमोर प्रदर्शित करण्यासाठी आज निमेश दादाने इथे त्या प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे. डे अँड नाईट अशा इथे खेळांचं प्रदर्शन होणार आहे. मी मनापासून त्यांना धन्यवाद देते आणि प्रोत्साहनही देते की अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी वारंवार राबवले पाहिजेत. मी सुद्धा महिला दिनानिमित्त महिलांचे क्रीडेला प्रोत्साहन देण्याचं काम नेहमीच करत आलेले आहे. आज सुद्धा त्यांनी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर महिलांचे क्रिकेटचे सामने इथे आयोजित केलेले आहेत. तर सर्व खेळाडूंना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि जो जिंकेल तो सिकंदर, पण जो हारेल तो पण सिकंदर. कारण काय, खेळामध्ये दोन पलडे असतात. एक नेहमी खेळाडू वृत्तीनेच खेळायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून एकदा खेळून जर आपण हरलो तर गप्प बसायचं नाही, आपली प्रॅक्टिस चालू ठेवायची आणि चांगल्या प्रकारे आपल्या खेळाचं उत्तम प्रदर्शन नेहमीच करत राहायचं. पुन्हा एकदा मी निमेश जनवाद यांना मनापासून शुभेच्छा देईन या प्रीमियर लीगच्या. रुचिताताई या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की निमेश, पुरुषांचे तर क्रिकेटचे सामने भरपूर होत असतात बदलापूर शहरामध्ये, तर महिलांसाठी काय करता येईल का क्रिकेटचे सामने. आणि योगायोग असा घडून आला की ऋतुवलची मॅनेजमेंट कमिटी आहे, जे यंग जनरेशन है, ते माझ्याकडे मला भेटायसाठी आले आणि त्यांनी सांगितलं की दादा, हम लोग को ऋतुवल कॉम्प्लेक्स में एक बदलापूर में सबसे बड़ा प्रीमियर लीग अपने को करने का है. माझ्याकडे आले आणि त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी अपेक्षा केली. त्यामुळे मी माझ्या युवा उत्तेजक चषकचे प्लॅनिंग पुढे ढकलून ऋतुवल प्रीमियर लीग करण्याचं ठरवलं आणि त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची या ठिकाणी कुठलीही कमी पडणार नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला ही प्रीमियर लीग करायचंय त्या पद्धतीने तुम्ही ही प्रीमियर लीग करा. पैशाची अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण निमेश जनवाद इक्वल टू नो कॉम्प्रोमाइज. कुठल्याच गोष्टीमध्ये आम्ही कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. बॅक टू बॅक कार्यक्रम करतोय. डिसेंबर पासून प्रत्येक महिन्यामध्ये 2-2-3-3 कार्यक्रम करतोय. परवा आमदार साहेबांना भेटलो, त्यांनी त्यांनी मला सांगितलं, अरे बाबा थोडासा ब्रेक लाव. म्हटलं आता मी बॉल घेऊन उभा आहे पिचवर, अजून रनअप घ्यायचा आपण बाकी आहे आणि रनअप घेऊन जेव्हा मी बॉलिंग टाकी तर मग तर चित्र वेगळं असेल. असो, हा सर्व गमतीचा भाग आहे. परंतु मला असं वाटतं कार्यशाळा परिसर हा सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदलापूर शहरामध्ये एक वेल नोन असा परिसर बनवायचा माझा मानस आहे. आणि येथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी सांगतो, याच्यामध्ये माझा कुठलाही राजकीय हेतू नाहीये. ही एक व्यावसायिक आहे. आणि आताच इलेक्शन झाले, इलेक्शन होऊन 6 महिने पण झाले नाही. लोक मला बोलतात, अरे इलेक्शनला अजून काही नाही, 4 वर्ष तू काय लगेच एवढं खर्च करत सुटला. मी म्हटलं, अरे 4 वर्षामध्ये निमेश जनवाद कुठे असेल ना ते कोणाला कळणार पण नाही. त्यामुळे माझ्या अजिबात मी खर्चाचा विचार करत नाही. माझी जी इन्कम करतो त्याच्यामधून 70% मी समाज कार्यासाठी उपयोग आणतो. या ठिकाणी या एरियामध्ये, या एरियातले सर्व गणपती मंडळ असू द्या, त्यांना कधी पण विचारा, सर्वात जास्तीत जास्त वर्गणी, सर्वात जास्तीत जास्त सहकार्य मी या ठिकाणी त्यांच्याकडनं करतो. आणि कुठल्याही मुलाकडून म्हणजे कुठल्याही मुलाला मी किती बोलवत पण नाही की बाबा माझा कार्यक्रम आहे, चला माझ्या मागे चला, माझ्या सोबत चला. तरुणांचा कुठल्याही पद्धतीचा मी गैरवापर करत नाही. असो, यापुढे या बॅरेजवर रमेशवाडी परिसरामध्ये जिथे जिथे माझी गरज लागेल, तरुणांना जिथे जिथे माझी गरज लागेल त्या ठिकाणी मी 24/7 तरुणांसाठी उपस्थित या ठिकाणी राहिलेले. एक मी नगराध्यक्ष म्हणून सांगतो.